हे ब्रेसलेट आहे, प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे हे. हे आत्ताच पाडव्याच्या दिवशी पूजा करून आम्ही आणि काल स्वामींचा दिवस होता म्हणून पूजा करून आज आम्ही ते ब्रेसलेट कुरिअर करणार आहोत. हे मुंबई बाहेर कुरिअर होणार आहे. ज्या माता भगिनींना मुलं नाही आहेत किंवा त्यांना खूप वेळेला त्यांनी IVF करून किंवा डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांना खूप उपाय करून सुद्धा मुलं होत नाहीत, तर त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट आहे की या ब्रेसलेटमुळे तुम्हाला मुलं होण्यासाठी एक सपोर्ट मिळतो. तुम्ही डॉक्टरांचं औषध तर त्याच्याबरोबर सुरूच ठेवायचे, तुमचे स्वतःचे जे प्रयत्न आहेत मूल होण्यासाठी ते तर तुम्हाला सुरूच ठेवायचे आहेत, पण त्याच्याबरोबर तुम्हाला एक मानसिक सपोर्ट हवा की तुमच्या शरीरामध्ये जे बदलाव हवे आवश्यक असतात की तुम्ही IVFला जाताय किंवा कोणतीही तुम्ही मूल होण्यासाठी ट्रीटमेंट घेताय डॉक्टरची, मग भले ती आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे किंवा ॲलोपॅथी आहे, जी पण तुम्ही काही ट्रीटमेंट घेताय त्याला तुम्हाला तुमचं शरीर आतून पोषक बनवण्यासाठी, तुमच्यामध्ये असलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी, तुमच्यामध्ये असलेला अंड्याचे प्रमाण तुमच्यामध्ये असलेलं कमी असतं, कधी जास्त असतं, कधी तुम्हाला ब्लड फ्लो कमी होतो, कधी ब्लड फ्लो जास्त होतो, तर या सगळ्या कारणासाठी हे ब्रेसलेट वापरलं जातं. आता याच्यामध्ये आहेत तो लाल रंगाचा जो मणिदुस्त आहे ना, तो रेड कार्नेलियन म्हणतात त्याला. त्यांनी काय होतं माहिती आहे, तुमचा जो पिरियड आहे ना, तो पिरियडमध्ये तुम्हाला जे खालीवरती ब्लडचं प्रमाण होत असतं तर ते कंट्रोल करायचा प्रयत्न आणि तुमचं जो तुमच्या कमरेपासूनचा खालचा भाग जो असतो त्याच्यामध्ये काही बिघाड असू शकतो, कंबर दुखते, बाथरूमचा भाग कोणाला दुखतो किंवा कोणाला आणखी काही होत असतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यातून पाय वगैरे दुखतात, तर आपल्या माता भगिनींना खूप प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे कन्सिव्ह करण्यासाठी वगैरे, तर त्याच्यासाठी ते वापरलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे ॲमेथिस्टही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, बैंगणी रंगाचा किंवा जांभळ्या रंगाचा एक स्टोन हा जो दिसत आहे हा आहे हा जो आहे हा स्टोन आहे ॲमेथिस्ट. की ॲमेथिस्टमुळे तुम्हाला सांगितलं की नकारात्मक ऊर्जापासून वाचवतो, शांतता देतो शरीराला, तुमचं मन शांत ठेवतो. मेन म्हणजे तुमच्या शरीरातली जे स्ट्रेस आहे, तुमच्यामध्ये फिअर आहे, तुमच्यामध्ये जी एन्झायटी आहे, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जे स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, तर ते सगळं तुम्हाला कमी करण्याचं काम हे ॲमेथिस्ट करत असतो. जसं तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये अजूनही एक क्रिस्टल आहे, हा आहे उनाकाईट. उनाकाईटचं कामच हे आहे की तुम्हाला गर्भधारणा करण्यासाठी मदत करणं. म्हणजे काय, तर तुमच्या अंड्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं, तुमचं गर्भाशयाचं नीट काम करून देणं, त्याच्यानंतर तुमची शरीर प्रकृती मुळात म्हणजे चांगली ठेवणं, हे महत्त्वाचं काम आहे. जर का तुमची शरीर प्रकृती चांगली नसेल तर तुमचं शरीर अंडी वाढवण्यासाठी किंवा तुमच्या गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, जे पण काही तुमच्या शरीरामध्ये रोग असतील, प्रत्येक माता भगिनींना वेगवेगळे रोग आहेत, तर ते जर का त्यांचे रोग असतील, मानसिक रोगही आहेत ना खूप जणांना, चिंता आहे, तर त्या सगळ्याचं व्यवस्थित करण्याचं काम ते उनाकाईट करतो. त्याच्यानंतर अजून एक रत्न आहे त्याच्यामध्ये ग्रीन ॲव्हेंच्युरिन. नवीन तुम्हाला संधी उपलब्ध करून देतो, नवीन गोष्टी तुमच्या शरीरामध्ये, तो म्हणजे तुमच्यामध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं कमी करण्याचं काम हे क्रिस्टल्स करतात. तुमच्यामध्ये प्रेम उत्पन्न करण्याचं. खूप जण चिंताग्रस्त झालेली आहेत, फ्रस्ट्रेट आहेत, मुलं नाही म्हणून, घरात त्यांना सगळेजण बोलतात म्हणून किंवा समाजामध्ये त्यांना खूप त्रास होतो, तर या सगळ्यामध्ये ते स्ट्रेस असतो, त्यांना मेंटल सॅटिस्फॅक्शन नाही आहे त्यांना, तर त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये प्रेम आणायचं काम हे रत्न करतं, म्हणजे हा क्रिस्टल करतो, ज्याला रोज क्वार्ट्ज म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये अजून एक रत्न आहे जे हे आहे ग्रीन फ्लोराईट आहे. तर हे ग्रीन फ्लोराईट सुद्धा तुमच्यामध्ये म्हणतात ना एक प्रेरणा द्यायचं काम करत असतं. आणखी असे खूप बरेच त्याचे फायदे आहेत. तर तुम्हाला हे ब्रेसलेट जरी हवं असेल आणि हे ब्रेसलेट घालून तुम्हाला तुमची ट्रीटमेंट आहे ती सुरूच ठेवायची आहे, मी 10 वेळा सांगते, लगेच ब्रेसलेट घातलं म्हणून तुम्हाला त्याचा गुण येत नाही. 90 डेजपर्यंत तुम्हाला तुमची ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त हे तुम्हाला घालावं लागतं. हे तुमचं शरीर तुम्हाला व्यवस्थित करून देत असतं. टायगर आय आहे त्याच्यामध्ये, तर तुमचं शरीरात तुम्हाला हातपाय वगैरे दुखतात ते सगळं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं काम करतं, आत्मविश्वास वाढवायचं काम करतं, तुम्हाला प्रेरणा देतं. तुमच्यामध्ये जो लेझीनेस आलेला आहे तो कमी होतो हे ब्रेसलेट घातल्यामुळे. याची ऑर्डर करायची असेल तर तुमची डेट ऑफ बर्थ मला लागेल, तुमची आणि तुमच्या मिस्टरांची, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय ट्रीटमेंट घेत आहे जाणल्यानंतर मी हे तुम्हाला ब्रेसलेट रेकमेंड करते. ही जी आत्ता सगळी रत्न सांगितली तुम्हाला, की जे क्रिस्टल सांगितले आत्ता तुम्हाला,
हे क्रिस्टल प्रत्येकाच्या प्रॉब्लेमनुसार माझ्याकडे बदलत जातात. हे मी तुम्हाला आत्ता सांगते. हे तुम्ही जर का असं ब्रेसलेट बाहेरून बनवून घ्याल आणि नंतर, कारण आम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये इंटेन्शन घालतो, त्याची पूजा करतो आणि त्याच्यानंतर आम्ही लोकांना ब्रेसलेट देतोय. त्यामुळे तुम्ही जर का उद्या बोललात की असं ब्रेसलेट आहे, आम्ही बनवून घेतलं आणि आम्हाला फायदा नाही झाला, त्याच्यात लॉर्ड बुद्धा घातलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला शांतता मिळते, मानसिक पावित्र्य तुमचं राहतं, तर हे सगळं आहे. प्रत्येक माणसावाईज ब्रेसलेटचं हे बदललं जातं. कारण काही जणांना शरीरामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, डॉक्टरांनी सगळं सांगितलेलं आहे, तर त्यांच्यासाठी असलेली ब्रेसलेट मग बदललं जातं. त्यांच्यामध्ये असलेले मग आम्ही हे जे स्टोन्स आहेत ना, हे जे क्रिस्टल्स आहेत, ते क्रिस्टल आम्ही वेगळे करतो. मग त्यांना त्यांच्या अकॉर्डिंग आम्ही बनवून देतो. कधी कधी त्यांच्या मिस्टरांना पण गरज असते ब्रेसलेटची, तर तेही बघावं लागतं आणि त्या अनुसार आम्ही देतो. त्यामुळे हे कोणाचं बनवलेलं आहे, त्यांना हे रत्न हवी होती, ह्यांना ही रत्न सुटेबल होती म्हणून आम्ही बनवलंय. पण हे तुम्हाला आता मला दाखवायचं होतं की हेही आम्ही बनवून देतो प्रेग्नन्सी ब्रेसलेट. तर त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. मी टॅरेट बाय ममता, मुंबईतून. आपण मला टॅरो कार्ड रिडिंगसाठी आपलं भविष्य जर का जाणायचं असेल येत्या काही महिन्यांमधलं, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे +91 79 776 18905.